Come to the point. Uh, Mark Twain died in April 1910. Now we are going to take some important quotation. There are 21 important quotations are given. Which episode shows that Mark Twain did not believe in superstition? कोणत्या याच्यावरून हे होतं, हे सिद्ध होतं की मार्क ट्वेन हे अंधश्रद्धा पाळत नव्हते. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. नंबर 1 कोटेशन, एप्रिल फुल्स डे. 1 April is April Fool's Day. This is the day upon which we are reminded of what we are on the other 364 days. There are 365 days in a year. Out of them, one April Fool is totally different. म्हणजे बघा, एप्रिल फुलचा दिवस इतर सर्व 364 दिवस आपण कसे असतो, कोण असतो याची आठवण करून देणारा दिवस म्हणजे एप्रिल फुलचा दिवस. नंबर 2, a man cannot be comfortable with his own approval or own acceptance. माणूस स्वतःच्या स्वीकृतीशिवाय निश्चिंत राहू शकत नाही, समाधानी राहू शकत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट कोटेशन फॉर ऑल ह्युमन बीइंग, a person with a new idea, a person with a new idea, a person with a new idea is a crank until ideas succeed. आता एखाद्या माणसाला एखादी नवीन कल्पना सुचली आणि ती जोपर्यंत साकार होत नाही तोपर्यंत तो मनुष्य थोडक्यात गप्प बसत नाही. नंबर 4, एज इज ॲन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. काही लोक वयांचा फार जीवनामध्ये इश्यू करतात, भांडवल करतात. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. जर तुम्ही वयाचा विचार घेतला नाही लक्षात तर काही होत नाही. नंबर 4. नंबर 5, ऑल जनरलायझेशन आर फॉल्स. म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा, सर्व विधान हे असत्य असतात. हे विधान देखील, ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स इन्क्लुडिंग दिस वन. हे उदाहरण, सगळी उदाहरणं असत्य असतात असं त्याला म्हणायचं आहे. हे उदाहरण धरून सुद्धा. बी केअरफुल अबाउट रिडिंग हेल्थ बुक्स. आरोग्याची पुस्तकं वाचताना काळजी घ्या, काळजीपूर्वक राहा. यू मे डाय ऑफ अ मिसक्रॅप. म्हणजे काय म्हणतोय तो, आरोग्यविषयीची पुस्तके काळजीपूर्वक वाचायला हवी. चुकीच्या छपाईमुळे, मुद्रण दोषामुळे तुमचा किंवा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो असं त्याला म्हणायचं. बी केअरफुल अबाउट रिडिंग हेल्थ बुक्स. म्हणजे कसं असतं, यू मे डाय ऑफ मिसप्रिंट. मिसप्रिंट म्हणजे मिस्टेक ऑफ प्रिंटिंग. म्हणजे चुकीचं प्रिंटिंग जर झालं तर काय होईल, आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. बी केअरलेस इन युअर ड्रेस. बी केअरलेस इन युअर ड्रेस म्हणजे काय, एक वेळ तुमची राहणी साधी, म्हणजे सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड. म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचार. बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल बट कीप अ टायडी सोल. म्हणजे काय, माणसाने कपडे साधे घातले, आबाळे गाबाळे घातले तरी चालतील, परंतु माणसाचा जो आत्मा आहे हा मात्र कसा असला पाहिजे, एकदम स्वच्छ निर्मळ असला पाहिजे. माणसाचं अंतःकरण थोडक्यात कसं असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे असं या ठिकाणी त्यांना म्हणायचं आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नंबर 9, पेज नंबर 46, ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. म्हणजे विनोद ही माणसाला लाभलेली अतिशय चांगलं वरदान की आहे किंवा देणगी आहे. गिवन बाय नेचर. निसर्गाने मानवाला दिलेली एक चांगली देणगी आहे. नंबर 10, आय एम ॲन ओल्ड मॅन. मी एक वयोवृद्ध उसम आहे.
म्हातारी व्यक्ती आहे. अँड हॅव नोन अ ग्रेट मेनी ट्रबल्स, मला अनेक समस्या आहे, अडचणी आहे. बट मोस्ट ऑफ देम नेवर हॅपन, म्हणजे मी अनेक समस्या संकटांबद्दल ऐकलेलं आहे, परंतु काही समस्या अशी आहे की देअर आर सम प्रॉब्लेम्स, सम ट्रबल्स, दोज आय हॅव नॉट, विच आय हॅव नॉट फेस, की मी त्यांचा सामना सुद्धा केलेला नाही. नंबर 11, आय मस्ट हॅव अ प्रॉजिडिस क्वांटिटी ऑफ माइंड. आता या ठिकाणी काय म्हणतोय तो, प्रॉडिजीज क्वांटिटी ऑफ, आपल्या मेंदूची शक्ती फार अफाट असते. इट टेक्स मी ॲज मच ॲज अ वीक समटाईम्स टू मेक इट अप. म्हणजे मेंदूची शक्ती अफाट आहे, कारण त्याला एखाद्या गोष्टीची तयारी करण्यासाठी, निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी, कमीत कमी एखादा नवीन निर्णय घेण्यासाठी किती जरी माणूस हुशार असला तरी इट टेक्स टाईम टू टेक एनी डिसिजन, टू टेक एनी इम्पॉर्टंट डिसिजन. इफ यू टेल द ट्रूथ, तुम्ही खरं बोलत असाल, यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. सत्याचा विचार करताना तर मग बाकीच्या गोष्टींचा विचार करायला नको. ट्रूथ ऑलवेज विन्स, सत्यमेव जयते, अर्थात सत्याचा नेहमी विजय होतो. इट्स बेटर टू डेझर्व हॉनर, इट्स बेटर टू डेझर्व हॉनर. बघा, इट्स बेटर टू डेझर्व हॉनर्स अँड नॉट हॅव देम दॅन टू हॅव देम अँड नॉट डेझर्व देम. काय म्हणतोय त्या ठिकाणी, योग्यता नसताना सन्मान मिळवण्यापेक्षा तो सन्मान मिळवण्यास पात्र असणे व तो न मिळणे अधिक श्रेय आहे. आता आपली योग्यता नसताना काही, सम पीपल हॅव हॅबिट ऑफ रनिंग आफ्टर फेम, रनिंग आफ्टर मनी, रनिंग आफ्टर पॉवर. बट व्हॉट डज मार्क तायवान want to tell us in this quotation? It's better to deserve honor, मान सन्मान राखणे ही चांगली गोष्ट आहे, and not have them than to have them. परंतु एखादा मान सन्मान आपल्याला मिळत नसेल तर नका मिळू देऊ, परंतु फुकटचा मान सन्मान मिळू नका, खोटी बडायकी मारू नका. नंबर 14 we are going to take. Number 14, it's better to keep your mouth closed or to keep your mouth shut and let people think you are a fool than open it, remove all. आपण एखादा आपलं कधी कधी आपलं इट्स बेटर टू सेट अवर माउथ समटाईम्स, कधी कधी आपलं तोंड बंद ठेवणं योग्य असतं, परंतु काही वेळेस काय होतं की लोक आपल्याला नाव ठेवतात, म्हणजे याला काही येत नाही, याला काही कळत नाही, ही इज नॉट कॅपेबल टू डू सो ऑर ही इज नॉट एबल टू डू सो, इफ एनी व्हॉट एव्हर इट मीन, काय असेल ते तरी चालेल, परंतु या ठिकाणी मूर्खपणा करू नये असं त्यात म्हणणं आहे. नंबर 15, इट्स नो वंडर दॅट ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. आता बघा या ठिकाणी काय म्हणतोय, सत्य हे कल्पित गोष्टींपेक्षा विचित्र व चमत्कारिक असते, यात शंकाच नाही. फिक्शन हॅज टू मेक सेन्स. आणि या ठिकाणी शेवटी कल्पित गोष्ट मात्र या सुस्पष्ट तारतम्याला धरून असायला हव्या, म्हणजे असं त्याचं म्हणणं आहे. काय म्हणतो तो, इट्स नो वंडर दॅट ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. एक नेहमी सत्य आहे की सत्य हे फिक्शन, काल्पनिक गोष्टींपेक्षा अगदी वेगळंच असतं. फिक्शन मीन्स रोमॅन्टिक नॉवेल हॅज टू मेक सेन्स, आणि फिक्शन म्हणजे या ठिकाणी काल्पनिक गोष्टींना ते सीन निर्माण करावा लागतो, दृश्य करावं लागतं, सत्य गोष्टीला सोंग आणावं लागत नाही, थोडक्यात बस. नंबर 16 काय आहे बघा, काय बघा, whenever you find yourself on the side of the majority, it is time to pause and reflect. जर तुम्हाला असं वाटत असेल तर आपण सत्याच्या बाजूने आहोत, आपण बहुमतांच्या बाजूने आहोत असं वाटत असेल तर नीट विचार करा, थांबून घ्या आणि काळजीपूर्वक निर्णय घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. काळजीपूर्वक असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, thousands of
genians live and die. Thousands of genian. बघा, thousands of genian live and die undiscovered either by themselves or by others. आता या ठिकाणी बघा, ज्यावेळेस आपण जन्माला येतो थोडक्यामध्ये त्यावेळेस आनंद व्यक्त करतो आणि ज्यावेळेस मनुष्य मरतो त्यावेळेस दुःख व्यक्त केलं जातं, असा त्याचा अर्थ आहे. थंडर इज गुड. आता या ठिकाणी काय म्हणतोय तो? थंडर इज गुड, मेघ गर्जना. देअर इज ॲडम इन इंग्लिश, बार्किंग डॉग सेल्डम बाईट्स. गरजेल तो पडेल काय आणि बोलेल तो करील काय. थंडर इज गुड, थंडर इज इम्प्रेसिव्ह. म्हणजे काय असतं की या ठिकाणी मेघगर्जना चांगली असते, पण पाऊस मेघगर्जना झाली म्हणूनच पडतो का? थंडर इज गुड, थंडर इज इम्प्रेसिव्ह, बट इट इज लाईटनिंग दॅट डज द वर्क. परंतु वीज ही त्यापेक्षा अधिक चांगलं काम करते. नंबर 20, वेन आय वॉज यंगर द रायटर से. मी जेव्हा तरुण होतो, आय कुड रिमेंबर एनिथिंग. म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं त्याला, मी लहान होतो तेव्हा घडलेल्या काही गोष्टी मला आठवतात. वेन आय वॉज यंगर आय कुड रिमेंबर एनिथिंग वेदर इट हॅपन्ड ऑर नॉट. काही गोष्टी घडल्या, काही आठवतात, काही आठवत नाही. वेन युअर फ्रेंड्स बिगिन टू फ्लॅटर यू. जेव्हा आपली मित्रमंडळी आपली स्तुती करायला लागते. आता आपल्याला जनरली वी नो वेन वी आर फ्लॅटर्ड बाय आवर फ्रेंड्स और प्रेज्ड बाय आवर फ्रेंड. आपल्याला माहिती आहे की आपली मित्रमंडळी आपली स्तुती केव्हा करते, एक आपल्याला सांगण्याची काही गरज. यू ऑन हाऊ यंग यू लुक. स्तुती करतात, हाऊ ब्युटिफुल यू आर, हाऊ ग्रेट यू आर. सच टाईप ऑफ स्टेटमेंट्स आर युज्ड टू फ्लॅटर अस. अशा प्रकारची विधानं केली जातात. यू लुक लाईक सो ब्युटिफुल, यू आर रिअली अ जेन्युइन अँड रिच पर्सन. सच टाईप ऑफ स्टेटमेंट्स आर युज्ड. इट्स अ शुअर साईन यू आर गेटिंग ओल्ड. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तरुण दिसत आहात असे तुमची मित्रमंडळी जेव्हा फाजील स्तुती करू लागतात तेव्हा तुम्ही नक्कीच म्हातारे होऊ लागतात असे समजायचे, याचा अर्थ नाही. रेफरन्सेस बघा, www.onespotted.com. www या ठिकाणी दिलेलं आहे बघा. अँड एकोपीडिया अँड एन्सायक्लोपीडिया इज ऑल्सो गिवन देअर. आता या ठिकाणी बघा इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सम क्वेश्चन्स आर गिवन देअर. Did Taiwan tell the barber who he was? आता या ठिकाणी त्यानं सांगितलं का? नाव्याच्या दुकानात गेला होता. डू यू रिमेंबर वेन मार्क तायवान एंटर्ड इन द शॉप ऑफ बार्बर टू शेव. दाढी करण्यासाठी गेले होते. मग तो कोण होता? हू ही वॉज. डिड ही टेल हिज नेम? रिअल इंट्रोडक्शन? नो. Taiwan did not tell the barber who he was. असं उत्तर लिहायचं आहे. Was Taiwan particular about how he dressed when he was visiting friends? आता ही वाक्य तुम्हाला म्हणजे या प्रश्नांची उत्तर शोधून लिहायची आहे. आणि काही अडचण आली तर विचारत चला. बरेच विद्यार्थी अजूनही अभ्यासाला लागलेले दिसत नाही. Then read the following and write the two meaning of mind and matter. It doesn't matter. Don't mind असं म्हणतो. आता बघा, एज इज अन इश्यू. आता वय झालं, हाऊ इट इज पॉसिबल मी टू डू वर्क. आय एम 50 years old, 55 years old. बट एज इज नॉट मॅटर इन द लाईफ ऑफ ह्युमन बीइंग. इट नीड्स ओनली विश to do anything. Be positive always. That's why it needs wish, ambition, passion to overcome any difficulty. Age is not matter. Take an example of Dr. APJ Abdul Kalam. Dr. APJ Abdul कलामांचं उदाहरण घ्या. राष्ट्रपती पदावरून ते दूर झाले आणि लगेच अण्णा युनिव्हर्सिटीमध्ये पुन्हा ते म्हणजे अण्णा युनिव्हर्सिटीला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेले. ही हॅड बीन लिव्हिंग till the last moment of his life.
म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत का आपण वयाचं काहीतरी खोंगडं. इफ देअर इज विल देअर इज विल, थोडक्यात सांगायचं झालं इच्छा असेल तर मार्ग दिसेल. वय वे असा काही फारसा फरक पडत नाही बऱ्याच ठिकाणी. इफ यू डोंट माइंड